सकाळपासून खूप लोक शुभेच्छा देण्यासाठी गर्दी करत येत आहे. काय म्हणणार, कसं वाटतं आपल्याला? सर्वप्रथम मी सर्वांना माझ्याकडे येणाऱ्या सगळ्या शुभेच्छा देणाऱ्या सगळ्यांचे खूप मनपूर्वक आभार मानतो. सकाळी 8 वाजतापासून माझा आज श्रावण सोमवार आणि श्रावण महिन्यातला आणि माझा शिवालय म्हणजे त्या माझा जन्म माझ्या आईने सांगितल्याप्रमाणे सोमवारी झाला असं कळलं. त्यामुळे आज असा साखर योग आला आहे. तीन गोष्टीचा सन्मान झालेला आहे. आणि अशा वेळेस त्यामुळे मी सकाळपासून कल्याणेश्वर मंदिरापासून जेव्हा घरी आलो तर जी महादेवाची कृपा की माझे जे शुभचिंतक लोक सकाळी 7 वाजतापासून गर्दी आतापर्यंत काही कमी होत नाही आहे. म्हणजेच मला ईश्वर महादेव हा माझ्या सोबत आहे असं दिसून येते. आणि महत्त्वाचं म्हणजे शिव हा शब्दाचा अर्थच आहे का कल्याण. शिव म्हणजे कल्याण आणि शिवपूजा म्हणजे गोरगरीब लोकांची सेवा करणे हीच शिवपूजा आहे असं मला माझ्या वडिलांकडून संस्कार मिळाले. त्यामुळे मी सर्वप्रथम सर्व समाजातील बांधवांना आज या वाढदिवसानिमित्त सांगू इच्छितो की सर्वांनी एकजूट राहायचं आहे. सर्व धर्मवाद सोडून एकजूट राहून आपल्याला आपला प्रभाग कसा चांगला होईल, आपलं शहर त्यानंतर आपलं राष्ट्र निर्माण करणं अशी मी या ठिकाणी आजच्या दिवशी संकल्पसुद्धा घेतलेला. आज श्रावण महिन्याचा पहिला सोमवार ना, आजच नागपंचमी आहे, त्या दिवशी तुमचा वाढदिवस आला, त्याच्याबद्दल हा साखर योग बनते. हा त्रिवेणी योग आहे आणि आज तो आला आहे. त्यामुळे आमच्या परिवारात म्हणा की सगळ्या आमच्या शुभचिंतक लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आणि हा जो योग आला आहे या योगाला आम्ही एक प्रकारचं एक उत्सव म्हणून साजरा करण्याचा प्रयत्न करत आहे. कारण का आम्ही या दिवशी आमच्याकडे महारुद्राभिषेक असतो, परंतु तो आम्ही उद्या घेतला आहे. उद्या आम्ही रुद्राभिषेक करणार आहे. श्रावण महिन्यात आमची तशी भोलेनाथाची सेवा चालू असते आणि आम्ही शिवचे भक्त असल्यामुळे याचं महत्त्व आज माझ्यासाठी आणि आज माझे जे शुभचिंतक येत आहे मी सर्वांना मनपूर्वक खूप खूप आभार मानतो. कारण का सकाळपासून मला ज्या आशीर्वाद देण्याकरता सर्व पश्चिम नागपूर आणि सर्व क्षेत्रातून लोक येतात. लोकांचं प्रेम दिसून येते. आम्ही काही वाढदिवसानिमित्त कोणाला काही इन्व्हाइट केलं नाही, फोन केला नाही, परंतु सकाळपासून एवढी गर्दी आहे. सर्वप्रथम तर मी पुन्हा माझ्या मिस्टरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. ते असंच निरोगी राहो, दीर्घायुष्य राहो आणि सतत त्यांच्या हाताने समाजाची सेवा होत. आज या ठिकाणी जो जनसमुदाय आलेला आहे हा मोठा नाही, छोटा नाही, सगळ्या लहानापासून मोठीपर्यंत आलेले आहे आणि लहानापासून मोठ्यापर्यंत ते प्रेम देतात. सगळे त्यांना ओळखतात आणि ते सुद्धा त्यांना प्रेम देत असतात. आज पांढराकोडी असो, गड्डी बदाम असो, सुरेंद्रगड असो, भरभरून लोक त्यांना त्यांचा वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला त्यांना येत आहे. की त्यांचं प्रेम, त्यांनी केलेली मेहनत ते सदैव कुणी आला तरी खाली हात जात नाही. त्यांचं निराकरण करते. औषधाच्या बाबतीत असो, दवाखान्याच्या बाबतीत असो, ॲडमिटच्या बाबतीत असो की शिक्षणाच्या बाबतीत असो, ते ऐन प्रकारेनं प्रत्येकाला मदत करत असते. त्यामुळेच आज आपल्याला एवढा मोठा समुदाय सकाळपासून अविरत सुरू आहे आणि रात्री पण 300-400 लोक कामावर वगैरे जातात. जे गंगानगर आहे, जगदीशनगर आहे, तर संध्याकाळी त्यांनी सांगितलं की आम्ही संध्याकाळी येणार आहे. मला असं वाटलं हे 3 वाजेपर्यंत आठवून संध्याकाळी येतील, परंतु कंटिन्यू सुरूच आहे. त्यांच्यावरचं प्रेम लहानापासून मोठ्यापर्यंत ते प्रेम देतात. त्या प्रेमाचं प्रतीकच आज या ठिकाणी दिसत आहे. आणि आज त्यांचा चांगला दिवसावर आला आहे. नागपंचमी आहे, श्रावण सोमवार आहे, अशा आणि श्रावण महिन्यातच त्यांचा जन्म झालेला आहे. तर ह्या एक त्रिवेणी संगमी म्हणून आलेला आहे. तर त्यांनाही शुभेच्छा देते आणि जे आशीर्वाद द्यायला आले त्यांच्या त्यांना पण शुभेच्छा देते.